योजनेच्या वचनप्रती सोहळ्याला उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री उदय सामंत, पालकमंत्री संजय राठोड, आमदार भावनाताई गवळी, किरण सरनाईक, मदन येरावार, संजय रालमुरकर, इंद्रनील नाईक, संदीप दुर्वे, संजीव रेड्डी, अशोक विखे, देवेंद्र गोयल, नामदेव सुसाने, जिल्हाधिकारी आहेत, आयजी आहेत, एसपी, सीओ, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित माझ्या लाडक्या बहिणींचा महासागर इथं उपटला आहे आणि आणखी रस्त्याने गाडीतून महिलांचा, माझ्या बहिणींचा ओघ सुरू आहे. पावसात देखील या बहिणी या कार्यक्रमाला येताना आपण पाहिलं. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करून 2च महिने झाले. या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्राने एक नवा इतिहास घडवला. खऱ्या अर्थाने महायुतीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी सरकारी काम आणि 6 महिने थांब असा प्रकार होता. लोक कंटाळून लाभ सोडून द्यायचे. पण एवढी मोठी क्रांतिकारी योजना जाहीर झाल्यानंतर 2 महिन्यामध्ये महायुती सरकारने या ठिकाणी जे काही लोकांना हवंय ते देण्याचा प्रयत्न केला. आज माझ्या समोर नुसत्या माता भगिनी नाही आहे, तर तुमच्या रूपानं ही स्त्री, विराट स्त्री शक्ती उभी आहे आणि ज्याच्या पाठीशी या माता भगिनी स्त्री शक्ती आली शक्ती असते त्याला कोणाची भीती असते. आणि म्हणून आज विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ते घाबरलेले आहेत. मी भाऊ म्हणून तुम्हाला वंदन करायला आलो. 2 महिन्यापूर्वी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची देखील रेकॉर्ड ब्रेक सभा झाली. त्या दिवशी देखील महिलांचा महासागर पाहिला. जिकडे तिकडे पाहावे तिकडे आपल्या महिला भगिनी. आणि आज देखील आपण तेच दृश्य पाहतोय. खरं म्हणजे या महासागराच्या लाटांमध्ये योजनेचे सर्व टीकाकार वाहून जातील असा आशीर्वाद आम्हा बहीण यांचं काय त्यांना दोन बहिणींना इकडे बोलवा. दोन बहिणींना इकडे बोलवा. संजय, त्यांना 2 बहिणींना इकडे बोलवा. त्यांना दोघांना बोलवा. काय त्यांचं म्हणणं बघूया. आणि म्हणून या महासागराच्या लाटामध्ये हे सर्व टीकाकार वाहून जातील असाच आशीर्वाद आपण आमच्या भावांच्या पाठीशी कायम ठेवा. महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्यांची कोंड ही गर्दी बघून बंद होतील हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून त्यांनी पाहावं की अत्यंत कमी वेळेमध्ये या योजनेची आपण अंमलबजावणी कशी केली. 1,40,40,00,000 पेक्षा जास्त बहिणींची नोंदणी. अरे बाबा, त्यातल्या 2-3 लोकांकडे बोलवा. नोंदणी या ठिकाणी झाली आहे. यापैकी 1 कोटी काय नाही, त्यांना बोलवतो त्यांना बोलवतो. काय त्यांचं म्हणणं बघू आपण. 1,07,00,000 बहिणींच्या खात्यात 2 महिन्यांचे प्रत्येकी 3,000 रुपये जमा झाले. मला सांगा, आपल्या किती लोकांच्या खात्यात जमा झाले पैसे? हात वर करा. एवढ्या प्रचंड माझ्या
बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले. तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. खरं म्हणजे उरलेल्या बहिणींच्या नोंदणी करण्याचं कामही वेगाने सुरू आहे. पुढल्या महिन्यात त्यांना 3 महिन्यांचे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यांचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम आपले सरकार करेल, हा विश्वास आपण ठेवा. आणि म्हणून ही योजना फक्त मत मागण्यासाठी नाहीये, माझ्या बहिणींची पद वाढवण्यासाठी आहे, म्हणून मान वाढवण्यासाठी आहे. आणि खऱ्या अर्थाने बहिणींची माया काय असते ते आपण या ठिकाणी अनुभवतोय. आणि म्हणूनच ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही योजना यशस्वी होते, पुढे जाते, ही लोकप्रिय होते. यामुळे विरोधकांच्या पोटात दुखू लागले. ही दुसरे हप्ते जेव्हा आपल्या खात्यात जातील तेव्हा हे विरोधक गडबडा जमिनीवर लोळू लागतील आणि ही योजना रद्द करण्यासाठी जे काही प्रयत्न त्यांनी चालवले, हे प्रयत्न हे सरकार आणि तुम्ही हाणून पाडूया. आणि ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे. ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे, ही मध्ये बंद होणारी नाही. काही लोक म्हणाले या जा लवकर, पहिले तर म्हणाले या बँकेत पैसे जमा होणार नाही. जमा जसे झाले तसे ते चेहरे पांढरे फटाक झाले, काळे टिक्कर झाले आणि आपण म्हणतो ना, बुरी नजर वाले तेरा मुंह काला, अशा प्रकारची अवस्था त्यांची झाली आहे. तुम्हाला एवढं सांगतो, बघा हे देणारं सरकार, हे घेणारं नाही आहे. आणि म्हणून काही लोक तुमच्या खात्यातून पैसे काढून घेतील. माझ्या महिला भगिनी बँकेसमोर गर्दी करतात. मी आपल्याला या राज्याचा प्रमुख म्हणून, या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शब्द देतो, हे पैसे तर तुमच्या खात्यात जमा झाले, पण पुढचे देखील आणखी 2 हप्ते आणखी सप्टेंबर मध्ये जमा होती. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. ही देना बँक आहे, ही देना बँक आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी काही बदनामी करणारे विरोधी पक्ष, याला माझं आव्हान आहे. तुम्ही आज या ठिकाणी पाहताय ही योजना जी यशस्वी झालेली आहे, ही योजना यशस्वी झाली. आता काय करायचं? या महिला भगिनी या सरकारच्या पाठीशी उभ्या राहणार, या माझ्या माता भगिनी योजनेच्या पाठीशी उभ्या राहणार. आणि या सरकारला जे फेक नॅरेटिव्ह लोकसभेमध्ये त्यांनी मांडून खोटी मतं घेतली होती, त्यांना या योजनेने चपराक दिलेली आहे. ही योजना एवढी लोकप्रिय होईल असं त्यांना वाटलं नव्हतं. आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो, खऱ्या अर्थाने ज्या ज्या भगिनींच्या ज्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी बिलकुल सोडवल्या जातील. कारण हे सरकार तुमचं, हे सरकार सर्वसामान्यांचा, हे सरकार माझ्या लाडक्या भावांचं पण आहे, हे सरकार माझ्या लाडक्या मुलींचं पण आहे. तुम्हाला मी एकच सांगतो, विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी आणल्या, लाडक्या भावांचं काय? लाडके भाऊ पण आपण आणले आणि त्यांना 6,000, 8,000, 10,000 महिन्याला मानधन देण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्यांना अपॉइंटमेंट देखील मिळू लागले. म्हणजे सुशिक्षित बेरोजगार लोक तरुणांना काम, युवतींना काम देण्याचा निर्णय आपण घेतला. हे सरकार गोरगरिबांचं. आपल्याला आता फक्त ही लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे. आता 3 सिलेंडर या माझ्या बहिणींना मोफत देण्याचा निर्णय पण आपण घेतला. हे आपल्याला सगळ्यांना 3 सिलेंडर दिले. शेवटी हा गाडा कसा चालवायचा
हे कुटुंब कसं चालवायचं, हा परिवार कसा चालवायचा याची चिंता माझ्या सर्व बहिणींना, तिकडे कोपऱ्यात तिकडे बहिणी माझ्या सगळ्या ऐकतात, या सर्वांना चिंता असते महिना कसा घालवायचा. मी पाहिले घरी, मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा, माझ्या आईची आणि पत्नीची कुटुंब चालवताना जी काय महिन्याभरामध्ये घालमेल मी पाहिलेली आहे. आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले, पैशाच्या राशीत लोळणारे, 1,500चं महत्व त्यांना काय कळणार, पण 1,500चं महत्व माझ्या बहिणींना माहिती आहे, माझ्या बहिणींना कळलंय की 1,500चं महत्व काय. मग 1,500 पर्यंत आम्ही थांबणार नाही. तुम्ही जसं आम्हाला बळ द्या, तुम्ही आम्हाला, तुम्ही या 3 भावाला ताकद द्या, तुम्ही आमच्या माहितीला ताकद द्या, तसं तुम्हाला मी सांगतो 1,500 ते 2,000 होती, बळ वाढलं 2,500 होती, बळ तुम्ही आणखी दिलं 3,000 होती, बळ आणखी वाढवलं तर त्याहीपेक्षा 4,000 पण होतील. शेवटी हे पैसे तुमचे, हे तुमचेच पैसे तुम्हाला द्यायचे. आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी कंटेनर भरून पैसे त्यांच्या घरात नेले, आम्ही घरात येणारे नाही, आम्ही तुमच्या दारात येणारे आहोत, तुम्हाला मदत करणारे आहोत. आणि म्हणून माझा विरोधकांना म्हणणं, आज तोंडाला पट्ट्या बांधून बसले, आज लोकशाहीमध्ये आंदोलनाला बंदी नाही, पण आंदोलनाच्या नावाखाली समाजाला वेगळीला धरता येणार, न्यायालयाचा निर्णयाचा हात धरता. आणि आम्ही सांगितलं न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्याचं पालन आपलं सरकार करेल. मनमानी करायला दिली तर लोकशाही आहे, आणि जबाबदारीने वागायला सांगितलं तर लोकशाही नाही. सकाळी कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला, म्हणाला कोर्ट चांगला, संध्याकाळी त्यांना सांगितलं आपले कायदेशीर संपा, लगेच कोर्टावर आरोप केले, ताशेरे मारले, बदनाम केलं. तुम्ही काय ठरवलं? तुम्ही कोर्टाला बदनाम करा, निवडणूक आयोगाला बदनाम करा, सुप्रीम कोर्टाला बदनाम करा, तुम्ही लोकशाहीला बदनाम करा. तुम्ही जे आज म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे निर्णय झाला की व्यवस्था चांगली, निर्णय विरुद्ध केला की व्यवस्था वाईट, सगळे लोकशाही असतात. आणि म्हणून विचार करून तुम्ही तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधण्याची वेळ तुमच्याकडे नसते. आणि म्हणून वारंवार या ठिकाणी साधूचा हत्याकांड झालं तेव्हा तोंडावर पट्टी, करोनामध्ये भ्रष्टाचार झाला तेव्हा तोंडावर पट्टी, खिचडी चोरली, खिचडी पाप केलं तेव्हा तोंडावर पट्टी. का? तेव्हा ठेकेदाराबरोबर तुमची किती होती. आणि म्हणून आधी पाप किती केले ते बघा, आणि नंतर आमच्याला आरोप करा. तुम्हाला एकच सांगतो, चौकात बसून राजकारण करणाऱ्यांना हुशार जनता कधीतरी अवकाश दाखवल्याशिवाय. आणि म्हणून आज आपल्याला सांगतो, करप्शनमध्ये काळी झाली यांची तोंड, त्यांच्या हातात चौकात काळे खिडे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, हे काय शिकवणार? अरे आम्ही फक्त काम केलं, एकनाथ शिंदे काय, देवेंद्रजी काय, अजित दादा काय, आम्ही फक्त आणि फक्त या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना काय मिळालं पाहिजे, काय दिलं पाहिजे हे आम्ही निर्णय घेतोय. आज सिंचनाचे अनेक प्रकल्प आम्ही केले. तुम्ही म्हणाले लाडका शेतकरी, अरे लाडकी बहीण आली, लाडका भाऊ आला, लाडका शेतकरी पण असं टिंगल करायला आम्ही लाडका शेतकरी पण, आम्ही लाडका शेतकरी पण आणला. आणि त्याच्या 6.5 HP मोटरच्या वीज बिल आम्ही पूर्ण माफ करून टाकलं. सरकारने शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहणार. आज 1 रुपयामध्ये पीक विमा योजना काही शेतकऱ्यांना पीक विमा पैसे मिळाले नसतील. मला पालकमंत्र्यांनी सांगितलं, मी आपल्याला सांगतो, ज्या कंपन्या आपल्याला पैसे देणार नाही त्या विमा कंपन्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि मला शेतकऱ्यांना पैसे दिले. आज 6,000 रुपये मोदी दिले काय? 6,000 रुपये
शेतकऱ्याला वर्षाला मिळतात. आपल्याही राज्यातील योजना, आपल्या राज्यामध्ये योजना, इरिगेशन सिंचनाचे प्रकल्प आपण आज मगाशी आदित्यनाथांनी आणि देवेंद्रजींनी त्याच्यामध्ये सांगितलं की शेवटी शेतकरी आपला मायबाप अन्नदाता, आणि म्हणून लाडका शेतकरी योजना पण आम्ही वीज माफीच्या योजनेतून माध्यमातून आणलेली आहे. आपल्याला माहिती किती संवेदनशील सरकार. एका रात्री 12:30 1 वाजता मला बातमी कळली की एका मुलीने आत्महत्या केली. मी माहिती घेतल्यानंतर त्या मुलीने आत्महत्या का केली होती? तिला उच्च शिक्षण घ्यायचं होतं, तिला इंजिनियर व्हायचं होतं, पण अर्धे पैसे सरकार भरतो, अर्धे पैसे पालकांना भरावे लागत होते, पण अर्धे पैसे पण पालकांना भरता आले नाही. पालकांनी पैसे न भरले आणि त्या मुलीने विचार केला, माझा भार माझ्या पालकांना सांभाळता येत नाही, त्यांची एवढी कुवत नाही आणि ऐपत नाही, त्यामुळे मी कशाला भार म्हणून, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी तुम्हाला सांगतो, या मुख्यमंत्र्यांनी 2 वाजता संबंधित खात्याच्या मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना फोन केला. फोन केल्यानंतर सांगितले याची पूर्ण माहिती घ्या, योजना तयार करा, प्रस्ताव तयार करा, आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलू आणि 50% फी आपण देत होतो ती पूर्णपणे 100% देण्याचा निर्णय आपण घेतला. कुणाला डॉक्टर व्हायचं, कुणाला इंजिनियर व्हायचं, कुणाला वकील व्हायचं, कुणाला आणखी काय व्हायचं, का मुलींनी पुढे जाऊन. म्हणून सरकार मुलांबरोबर मुली देखील पुढे आल्या पाहिजे. या सगळ्या काम करतो. आज किती योजना केल्या, लेख लाडकी लखपती. अरे मुलीचा जन्म झाल्यावर 5, शाळेत गेल्यावर 5 साल, 5वी गेल्यावर 7,000 करोड, 11वी गेल्यानंतर 8,000. काम केलं, 11वी गेल्यावर 8,000 का दिलो? सरकारचा उद्देश आहे तिथून मुलीने शाळा सोडू नये, 10वी नंतर पुढे शिकलं पाहिजे, आणि मुलीचं वय 18 होईपर्यंत 1,00,000 रुपये त्या मुलीच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने, तुमच्या सरकारने घेतला. आणखी काय करायला पाहिजे? आणखी तुम्हाला सांगतो, आम्हाला एकच हे 1,500, 2,000, 3,000, 4,000 नाही, यामध्ये आपल्या हाताला काम द्यायचं, महिला बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करायचं. या ठिकाणी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना, उद्योग विभागाचे मंत्री 35% सबसिडीमध्ये महिलांना पुढे दिले आहे, महिलांना व्यवसाय लोन दिले आहे. या ठिकाणी देखील आम्ही एवढंच आमचं मनामध्ये आहे की माझ्या बहिणींना, आमच्या या सर्व बहिणींना महाराष्ट्रातल्या आम्हाला लखपती झालेलं बघायचं, लखपती झालेलं बघायचं. तुमचा समाज सक्षम ही आमचं स्वप्न आहे. म्हणून विरोधक वेडे झाले, पागल झाले, कळले काय होणार. आणि म्हणून या ठिकाणी मग मी आपल्याला एवढं सांगतो की आपल्या या योजनेमध्ये एवढ्या गतीने सरकारी कामाने 6 महिने थांब याला आम्ही काय केली, एवढ्या गतीने मला सांगा 1.5 महिन्यामध्ये पैसे खात्यामध्ये कधी येतील असं तुम्हाला पण वाटलं होतं का? तुम्हाला पण नव्हतं वाटलं, पण आम्ही ठरवलं रक्षाबंधनाच्या अगोदर पैसे गेले. आणि म्हणून आमच्या अधिकारी, महिला बाल कल्याण मंत्री आमची आदिती ताई, ती पण माझी छोटी बहीण, आणि अनुकुमार दिला आणखी अधिकारी, सगळ्या अधिकाऱ्यांनी ही योजना, फायनान्शियल अधिकारी हे देखील त्यात महत्वाचं उपयुक्ताला पुढची तयारी करून ठेव. आणि म्हणून या सर्वांनी चांगलं काम, आणि म्हणून विरोधकांना वाटलं एवढ्या लवकर पैसे, अरे आम्ही तरतूद केलेली, आम्ही खोटं बोलणार नाही, आम्ही देणार, मी मुख्यमंत्री म्हणून आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून जे काम आम्ही करतोय
आमची लोकांशी बांधली लोकांची आहे. राजकारण करायची ठिकाणी केलं पाहिजे. सगळीकडे राजकारण करा कामा नये. या ठिकाणी मगाशी माझ्या बहिणी उभ्या राहिल्या. इंग्रज तालुक्यात धानं वाढली पारधी वेळ येते. या महिला पोलिसांनी त्यांच्या काही अन्याय केला अशी तक्रार मी आपल्याला बहिणींना सांगतो. पोलिसांनी असले कुणी असले कोणी किती मोठा अधिकारी असले त्याच्यावर कारवाई करा. सरकार कारवाई करा. माझ्या बहिणीला वादावर सोडणार आणि म्हणून आज मी आपल्याला हे सांगतो. काय विरोधक काय म्हणतात वादावर बांगलादेशची परिस्थिती आहे. हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र आहे. बांगलादेश तुम्हाला मानवायचं आहे तुझं म्हणणं. या बंदच्या मागून देखील काय तरी या महाराष्ट्रामध्ये घडवण्याचं जे काय कारस्थान हे म्हणेन कारस्थान तुम्हाला या योजना मागवत नाही. अरे बदलापूरला आलेली घटना अतिशय हृदयी आहे, वेदना देणारी आहे आणि मनाला चटका अशा मनाला फाशीची सजा ठोकलीच पाहिजे. त्याला मृत्यूदंड दिला पाहिजे अशा प्रकारची भावना सरकारची आहे. पण तुम्ही राजकारण त्या झालेली घटना दुर्दैवी पण त्या दुर्दैवी घटनेचं राजकारण करणं त्यापेक्षा दुर्दैवी आणि म्हणून कुठं फेटाळे अरे आंदोलन तुम्ही बघितलं टीव्ही मध्ये असं कधी आंदोलन असतं 18 रेल्वे रोखून ठेवलं. त्या रेल्वे पथकाचे बच्चे मुलं महिला म्हातारे सगळे आणि नवीन टीम येत होती. पोलिसांकडून मला माहिती नवीन टीम येऊन तिथे ते आंदोलन सुरू होतं. अरे आमचा गिरीश महाजन तिकडे गेला, हे सरकार तिकडे गेला. गिरीश महाजन मला काय पाहिजे बोले अटक झाली. अटक केली बोले कलम लावा कलम लावलं. याची SIT चौकशी करा. SIT लावली. गृहमंत्र्यांनी त्यानंतर त्याला त्या शाळेवर सज्जर कारवाई करा ही कारवाई केली. त्याबरोबर सरकारने वकील नेमा विषय हे नेमलं. फास्ट ट्रॅक केस घ्या ते आम्ही केलं आणि याला फाशीची सजा मागा अशा प्रकारची विनंती तिथल्या लोकांनी केली. ते म्हणाले विनंती नाही त्यांचा वेगळा विचार. गिरीश महाजन आमच्याशी संपर्क उपमुख्यमंत्र्यांशी संपर्क सगळ्या मागण्या केल्या तरी सुद्धा आंदोलन सुरू. म्हणजे काय तुम्हाला काय पेटवायचं? राज्य पेटवायचं, राज्याला दंडी काढायचं. या ठिकाणी महाराष्ट्र माझ्या या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि माझ्या या बहिणीचा महाराष्ट्र, राजमाता जिजाऊचा महाराष्ट्र, सावित्रीबाई फुलेचा महाराष्ट्र, आईच्या होळकरांचा महाराष्ट्र आणि इतर सीतामाईचं मंदिर आहे. आणि म्हणून हे कधी तुमचं कारस्थान यशस्वी होऊ देणार नाही. तुम्ही काय काय करताय याचं सगळं आम्हाला माहित आहे. एखाद्या घटनेची गंभीर दखल घेतल्यानंतर तुम्हाला एवढ्या गतीने आपण निर्णय घेतोय. हे घेतल्यानंतर सुद्धा हे आंदोलन कोर्टाने त्यांना सांगितले आंदोलन करताय. मागे एकदा आंदोलनाला दंड लावला होता. अरे आंदोलन करता येत नाही म्हणून तोंडावर पट्टी मारली. अरे काळे कामाने करणाऱ्यांच्या तोंडाला काळी पट्टी लावावी लागेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो या सर्व ज्या योजना आहेत या योजना कोण त्यांचे लाभार्थी आणले आणि म्हणूनच या योजनेमध्ये थोडा घालण्याचा प्रयत्न जे करतायत या सावध भावापासून आपण सावध राहा आणि थोडा घालणाऱ्यांना योग्य वेळी जोडा दाखवा आणि त्यांना त्यांची जागा दाखवा. या ठिकाणी माझ्या माता भगिनींना लवकर पैसे काढून घेतली बँकेत समोर करत माझ्या माता भगिनींची गैरसोय आणि म्हणून पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी कुठले पैसे
या खात्यातून सरकार हे देणार आहे, काढणार नाही, घेणार नाही. आणि म्हणून जी योजना आम्ही केली आहे त्याचा पूर्ण आर्थिक वर्षाचे पैसे 33,000 कोटी रुपयाची तरतूद अर्थमंत्री महोदयांनी दादांनी केलेली आहे. आणि दादा बोलतो जे बोलतो ते रोखोक बोलतो. आणि म्हणून जे आम्ही करणार ते बोलणार, जे नाही होणार ते आम्ही बोलणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की त्या योजना आणि कोणाशी बोलता तुम्ही इकडे पत्रकार परिषदेत काल परवा त्या पत्रकार परिषदेमध्ये परवाच्या दिवशी काल बंदच्या बाबतीमध्ये सगळी चर्चा झाल्यानंतर पत्रकाराची ऑफिशियल पत्रकार परिषद संपली. त्यानंतर चर्चा सुरू झाली. अरे बाबा बघा माहितीमध्ये पण या ठिकाणी असं झालं, तिथे पण सांगितलं मुख्यमंत्री पदावर चर्चा नको, पाडापाडी होईल असं मी जेव्हा सांगितलं मला, आता ह्याने सांगितलं महाविकास आघाडी त्यांना भाव देत नाही. त्यांना बरोबर यांनी 2019 साला तुमच्याशी जनतेची गद्दारी केली आणि गद्दारी करून सरकार स्थापन केलं. आणि मुख्यमंत्री पद गेल्यानंतर मला सांगा, जर सरकार बदललं नसता तर योजना चालल्याच का? झाल्याच का? ही योजना चालू करण्यासाठी त्याला देखील धाडस लागते, नियत लागते. ती नियत या सरकारकडे आहे. आणि म्हणून हे बदललं मी जे चुकीच्या पद्धतीने सरकार स्थापन झालं होतं त्या बदललं धाडस निर्णय घेतला. तुम्हाला माहिती लोक सत्तेकडे जातात, सत्तेच्या विरुद्ध कधी जातात, सत्तेतून पाय झाले, सत्ता सोडली. म्हणून आज या योजना आपण करतोय या सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी. म्हणून तुम्हाला मी सांगतो त्या पत्रकारांना मुंबईच्या पत्रकारांना की काय झालं, ऑफिशियल पत्रकार परिषद झाल्यानंतर काय काय बोलले. अरे तुम्हाला बोलले पत्रकारांना, अरे तुम्ही तरी चर्चा सुरू ठेवा की बाबा हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊ शकतो. कारण मी अगोदर पण म्हणलोय एक चेहरे के पीछे कई चेहरे लगाने हैं लोग. म्हणून एका माणसाला किती चेहरे असतात हे माझ्यापेक्षा दुसरा कोणी ओळखू शकतो. आणि म्हणूनच या ठिकाणी ज्या आघाडीच्या मित्राला पक्षाला देखील तुमचा चेहरा नको झाला त्याला जनता कशी स्वीकारेल हा एक विषय. आणि म्हणून मी हे बोलणार नव्हतो, परंतु आज ज्या पद्धतीने जे राजकारण करतात, अरे उठता बसता एकनाथ शिंदे महायुती सरकार, अरे मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून, मी गरीब परिवाराचा मुलगा म्हणून तुमच्या पोटाला होत आहे का? तुमच्या जागीरदार मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. अरे बरोबर काम करतो, 24 तास मी पाठबळ करतो, आजीला पाठबळ करतो, देवेंद्रजी पूर्ण दिवस करतो. असं 24/7 हे सरकार आज काम करते. म्हणून माझ्या बहिणींना माझी विनंती आहे, हे असे कुठे आले की त्यांना मात्र तुम्ही सांगा म्हणा, तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तुम्ही आम्हाला काय दिलं. आम्हाला तर योजना सुरू केल्या महायुती सरकारनं, आपल्या मोदी साहेबांनी उज्ज्वला योजना, जनधन योजना कुठं अकाउंट होते बँकेमध्ये. जेव्हा मोदीजींनी ही स्कीम चालू केली जनधन योजना, प्रत्येक महिलेची हे कुणी 50-60 वर्ष कधी काँग्रेसला सुचलं, कधी नाही सुचलं. राजीव गांधी स्वतः सांगितलं, राजीव गांधींनी की केंद्राने 1 रुपया दिला तर तो सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचेपर्यंत 15 पैसे होता. म्हणजे 85% भ्रष्टाचार. मी नाही सांगत, राजीव गांधी
यांनी मग जर आम्ही हे 3,000 तुमच्याकडे आहे आम्ही देतोय महिन्याला, इथं जर सरकार दुसरं असतं तर किती पैसे मिळाले असते? 15% म्हणजे जास्त. आता तुम्हाला किती मिळाले? 1,500 पूर्ण. 3,000 2 महिन्याचे पूर्ण मिळाले ना. पूर्ण पैसे देणार सरकार आपला मधले एजंट काढून टाकते, मधले सगळे दलाल काढून टाकते. डायरेक्ट DBT पैसे आमच्या महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि पैसे जमा म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन, विनंती करेन की तुमचा आशीर्वाद या भावांच्या पाठीशी कायम ठेवा. आज तुमच्या चेहऱ्यावर आनंद, आम्हाला आनंद होतो की काय केलं, काय आम्ही असं काही केलं नाही, पण जे काय सरकारकडून करता येईल तेवढं आम्ही केलंय. आज माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद होतो. चेहऱ्यावर बघितल्यानंतर कळतं तुमच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आम्हाला जास्त आनंद होतो. मी आपल्याला सांगतो, मी मुख्यमंत्री पदाची शपथ जेव्हा घेतली तेवढा आनंद जास्त आनंद आज या ठिकाणी होतोय महिलांच्या योजना सुरू केल्यानंतर. म्हणून हे देणार सरकार देणार नाही, कायमस्वरूपी योजना चालू आहे. आणि म्हणून जेव्हा तुमच्याकडे येते त्यांना कडेवर बसवून त्यांना सांगा कोर्टात गेले, कोर्टाने कोर्टामध्ये सरकारचा अधिकार या बहिणीचे पैसे कोर्टाने पण थांबवले नाही. म्हणजे तुम्ही कोर्टात पण गेले, ही योजना थांबवली म्हणजे काय? तुमच्या पायाखाली थोडस, तुमच्या छातीत खडके पडले, आनंदाचा शिधा तुम्हाला मिळतो. गणपतीला दिवाळीला आनंदाचा शिधा काय म्हणते? रवा, मैदा, साखर, तांदूळ, तांदूळ नाही, साखर, डाळ काय देतो? त्याच्या विरोधात पण हे कोर्टात गेले आणि तुमच्या मुलाबाळांचा कोणता घास हिरवण्यासाठी देखील प्रयत्न केला. असे कुठं फिरणार आणि म्हणून मुलाबाळांचा कोणता घास हिरवण्याचा तुम्ही उभं करणार आहे, तुम्ही उभं करणार. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, तुम्ही मजबुतीने काही महिला मला म्हणाल्या, आम्ही जेव्हा विषयावर बोललो हे पैसे माझ्या परिवाराच्या मुलासाठी काहीतरी घेईन, कपडा लत्ता घेईन, खाऊ घेईन, माझा छोटा व्यवसाय त्याच्यामध्ये अजून गुंतवणूक करेन, व्यवसाय मोठा करेन, ती योजना. म्हणून हे अर्थकारण जे चालवतात हे महिला आमच्या बहिणीपेक्षा दुसऱ्या कुणालाही ही काटकसर करता येत नाही. आणि काय आमच्या लडके बाबा बाहेर तुम्ही घर चालवता म्हणून तुम्हाला हा छोटासा दिलेला अर्थव्यवस्थेला चालना यातून येणार हे पैसे मार्केटमध्ये म्हणून याचा विकास, तुमचा विकास, तुम्ही सक्षम म्हणजे राज्य सक्षम. आणि म्हणून तुमचा विकास, दिलाच्या बहिणीचा विकास म्हणजे राज्याचा, पर्याय देशाचा विकास. आणि म्हणून हे राज्य नाही देश आपल्याला पुढे न्यायचं आहे, महासत्ता बनवायचं आहे. मोदीजींच्या योजनांमध्ये आपण आणखी सोडतोय. म्हणूनच या योजनेला उद्या जळगाव लखपती दिदीची योजना, त्याला आदरणीय प्रधानमंत्री महोदय म्हणजे लाडकी बहीण लखपती दिदी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झालं, लखपती बेटी झाली म्हणजे आपली मुलगी. त्या सगळ्या म्हणतोय हे तुमच्या कल्याणासाठी. एकीकडे बघा विकास सुरू आहे, दुसरीकडे कल्याणकारी योजना, विकास आणि कल्याण आणि योजनांची सांगड घालण्याचा आणि म्हणून तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या हीच विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्या मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर
दरवर्षी मी मुख्यमंत्री